मला वाटतं पवार साहेब एवढे हतबल होतील या एवढं खालच्या स्तरावरच्या राजकारणाला साथ देतील असं मला वाटत नव्हतं. मार्केटवाडीचं नाटक आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम पवार साहेब त्या ठिकाणी करतायत. दरेकर आहेत सर. काल विरोधकांनी शपथविधीचा बहिष्कार टाकला, तर आज ते शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटतं एक अंकी नाटक त्यांचा आज संपवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे पूर्णपणे 2 अंकी नाटक पण ते वटवू शकले नाहीत, खोटं का होईना. आणि त्याच्यामुळं आता ते शपथ घेणार आहेत. मला वाटतं जर शपथ घेणारच होतात तर मग कालचं नाटक कशासाठी होतं. मला वाटतं हे नाटक करून त्यांनी मतदारसंघातल्या जनतेचा घोर अपमान केलेला आहे. कारण जनतेनं त्यांना विधिमंडळात जाण्यासाठी पाठवले, अशा प्रकारे नाटक करण्यासाठी पाठवलेलं नाही. आणि त्याच्यामुळे तिथल्या मतदारांचा, तिथल्या त्या ठिकाणच्या जनतेचा अपमान करण्याचं पाप या ठिकाणी या बहिष्कार घातलेल्या आमदारांनी केलेलं आहे. आणि त्याचं प्रायश्चित्त, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. त्यांची प्रतिमा त्यांच्या मतदारसंघामध्ये पूर्णपणे मलिन झालेली आहे, हे मला सांगावंसं वाटतं. काल देखील शरद पवारांनी आकडेवारी समोर आणली, आज ते मार्केटवाडीमध्ये कसं बघतो त्या प्रकरणाकडे? मला वाटतं पवार साहेब एवढे हतबल होतील किंवा एवढं खालच्या स्तरावरच्या राजकारणाला साथ देतील असं मला वाटत नव्हतं. परंतु तेही फ्रस्ट्रेट झालेले आहेत. जो काही धक्का पराभवाचा आहे ते पराभव शरद पवारांसारखे नेतेही पचवू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळं मार्केटवाडीचं नाटक आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम पवारसाहेब त्या ठिकाणी करतायत. त्यांचे आमदार निवडून आणले, तिथल्या EVM काय योग्य होत्या का? मग त्यांच्या आमदारांचा निवडून येऊ यावर विश्वास नव्हता का? या सगळ्या गोष्टींची उत्तरं पवारसाहेबांना द्यावी लागतील. परंतु त्यांचं नाटक आहे, त्यांना लोकांसमोर ड्रामा करायचा आहे. त्याच्यामुळं कधीही त्यांनी अशा प्रकारचं थेट सत्याचं राजकारण केलं नाही. त्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर उघड झालेला आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडे पाहायला मिळते. एकीकडे अबू आझमीने शपथ घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो. तर इंडिया आघाडीचा विचार केल्यानंतर ममता बॅनर्जी नेतृत्व करू शकतील असं शरद पवार म्हणले. नाही, मला वाटतं या आधारे शरद पवारांनी एक प्रकारचं सुतोवाच केलंय की राहुल गांधीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता नाही, गांधी परिवारामध्ये क्षमता नाही, त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची सुद्धा नेतृत्व करण्याची क्षमता नाही, कुवत नाही. म्हणून त्यांनी बोट ममता बॅनर्जीकडे दाखवलंय. परंतु बोट जरी ममता बॅनर्जीकडे असलं तरी स्वतःच्या मनात नेतृत्व करायची इच्छा आहे की काय, असाही त्यांच्या मनामध्ये डाव असू शकतो. कारण कावेबाजपणे राजकारणामध्ये काम करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. शेवटचा प्रश्न, बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा मेळावा होता. त्या ठिकाणी मराठी नेते असतील किंवा त्या कार्यक्रमात कर्णसागर बंदी आणलेली आहे. कसं बघता तुम्ही आता सरकारमध्ये? मला वाटतं महाराष्ट्र सरकार सातत्यानं त्या मराठी भाषिकांच्या मागे उभं राहिलंय. सरकार कुठलंही असलं तरी महाराष्ट्राची भूमिका, महाराष्ट्र सरकारची भूमिका मराठी भाषिकांच्या बाजूनं आहे. आणि त्याच्यामुळे हे सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकार या ठिकाणी मराठी भाषिकांच्या मागे आहे. त्यांच्या मागे आम्ही ताकदीनं आहोत. आणि याकरिता मुख्यमंत्री स्वतः दखल घेतील आणि याच्यामध्ये योग्य तो हस्तक्षेप करून त्या ठिकाणी मार्ग काढतील. नक्कीच हस्तक्षेप करून योग्य ते मार्ग काढतील असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन आकाश कांबळेसह रणजित इंगळे, लोकमत, मुंबई.